या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सावली तिच्या मंगळसूत्राचे मणी हातात घेऊन उभी असते. तिला सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो. आणि मग त्यानंतर ती पुन्हा ते मंगळसूत्र विणण्यासाठी बसते. पण मग तिला आठवतं की कसं अस्मीने ते मंगळसूत्र तोडलं, त्यामुळे ती मंगळसूत्र पुन्हा दोऱ्यामध्ये विणत नाही. ती खूप रडत असते आणि तितक्यात अमृता वहिनी त्या ठिकाणी येते. ती सावलीच्या जवळ जात तिला विचारते की सावली बाळा, काय झालं? तर सावली म्हणत असते की वहिनी, अस्मी परत आली आहे. काय करावं, कसं वागावं मला काहीच सुचत नाही आहे. मला माहिती आहे की यांचं अस्मीवर खूप प्रेम आहे. यांच्या तोंडून मी कित्येकदा तिचं नावसुद्धा ऐकलं आहे आणि मला माहिती आहे की हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणून मी कधीही स्वतःला त्रास करून घेतला नाही. परंतु आता ती अस्मी या घरात आली आहे आणि तिच्या परत येण्यामुळे माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मला खरंच कळत नाही आहे की यापुढे काय होणार आहे. आणि त्यावेळी अमृता तिला समजावते की बाळा, तू काळजी करू नको. जे काही होईल ते ठीक होईल आणि शेवटी विजय हा सत्याचाच होणार आहे. आणि तितक्यात सारंग देखील त्या ठिकाणी येतो आणि सावलीला म्हणतो की सावली, विजय शेवटी सत्याचाच होणार आहे आणि सत्य कितीही लपवलं ना तरी ते एक ना एक दिवस बाहेर येतच. आणि मग त्यानंतर तो सावलीच्या जवळ जाऊन बसतो. तिच्या हातून ते मंगळसूत्राचे मणी घेतो आणि स्वतः ते मंगळसूत्र विणायला सुरुवात करतो. तो सावलीला म्हणत असतो की सावली, आपलं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आहे हे मी विसरलेलो नाही आहे. ना मी अस्मीचं माझ्या आयुष्यातील स्थान विसरलोय आणि ना मी सत्य असत्य यांच्यातील फरक ओळखताना मला किती त्रास झाला आहे हे विसरलोय. आणि हे सगळं काही बोलत असताना तो त्या मंगळसूत्रातील एक एक मणी धाग्यामध्ये विणत असतो. तो म्हणत असतो की सावली, आत्ता तुझ्या मनात काय सुरू आहे हे कळतंय मला, पण तू काळजी करू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यावर झालेले संस्कार कधीच मला सत्याची साथ सोडून देणार नाही. जे सत्य असेल त्याच्या बाजूने मी शेवटपर्यंत उभा राहील. आणि तू विसरतेस का, तुझा विठ्ठल ह्या जगातील सगळ्यात मोठं सत्य आहे. आणि मग त्यानंतर तो सावलीला पुन्हा एकदा ते मंगळसूत्र देतो आणि सारंगने आपल्यासाठी हे मंगळसूत्र पुन्हा एकदा विणलं हे पाहून सावलीला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर सारंग तिला काळजी करू नको असं म्हणत तेथून निघून जातो आणि त्यामुळे सावलीला तर खूप छान वाटतं. दुसरीकडे घडलेल्या प्रकारामुळे जगन्नाथ खूप चिडलेला असतो. त्याची बायको त्याला शांत राहायला सांगत असते, परंतु जगन्नाथ म्हणतो की जे काही घडलं आहे ते मी विसरणार नाही. तितक्यात देवा त्या ठिकाणी येतो. तो जगन्नाथजींसोबत बोलायचा प्रयत्न करतो, मात्र जगन्नाथजी म्हणत असतात की जे काही घडलं आहे ते लोक विसरतील, पण मी कधीही विसरणार नाही. आणि त्यानंतर मग देवा त्यांच्याशी शांतपणे बोलतो आणि मग थोड्याच वेळामध्ये तो त्यांचा मूडसुद्धा ठीक करतो. त्यामुळे जगन्नाथजी आणि त्यांची बायको खुश होतात आणि मग ती त्या दोघांसाठी साखरेचा चहासुद्धा घेऊन येते. त्यामुळे जगन्नाथजी हसतच म्हणतात की देवा, फक्त तुझ्यामुळे आज मला साखरेचा चहा मिळाला आहे. आणि ते ऐकून देवा हसतच म्हणतो की मग फादर, आता तुम्हाला माझं भविष्य काय आहे हे सांगावं लागेल. आणि मग तो त्याचा हात पुढे करतो. तर जगन्नाथजी म्हणत असतात की ज्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदा भेटला होता ना, त्याच दिवशी मी तुझी कुंडली मांडली होती. आणि आता मी तुला एक गोष्ट सांगतोय, तू ज्याचा शोध घेतोय ना ते तुला लवकरच सापडणार आहे आणि तुझा शोध संपणार आहे. मात्र हा शोध संपल्यानंतर तुझ्या पदरात आनंद नाही तर दुःख पडेल, त्यामुळे तू सावध राहा. आणि जगन्नाथजींचं असं बोलणं ऐकून देवा मात्र काळजीत पडतो. नेमकं पुढे काय होणार आहे हे त्यालाही समजत नाही. तर जगन्नाथजी म्हणत असतात की आता माझ्या डोक्यात ना फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे ती भैरवी वजे. तिने आत्तापर्यंत माझ्या मुलीचा खूप वापर करून घेतला आहे, पण आता मी तिला असं सोडणार नाही. हा बाप एका मुलीसाठी काय करू शकतो ना हे तिलाही कळेल. मला त्या दोघी मायलेकींचं आयुष्य आता उद्ध्वस्त करायचं आहे. दुसरीकडे ती भैरवी मात्र फोनवर त्या कॉन्टेस्टबद्दल बोलत असते आणि त्यांना सांगत असते की ताराच ही स्पर्धा जिंकायला हवी, म्हणजे ताराला अजून अनेक संधी मिळतील. आणि मग त्यानंतर तारा त्या ठिकाणी येते. तिने त्या कॉन्टेस्टसाठी कोणता ड्रेस घालायचा हे सिलेक्ट केलेलं असतं, परंतु भैरवी तिला हसतच सांगते की आता या सगळ्याची काही गरज नाही आहे. तुला ज्या डिझायनरचे ड्रेसेस आवडतात ना, तो डिझायनर तुझ्या स्पर्धेतील सगळे ड्रेस स्पॉन्सर करणार आहे. आणि ते ऐकून तारा तर खूपच खुश होते. पण मग त्यानंतर ती भैरवीला विचारते की त्या मेहेंदळ्यांच्या घरात आत्ता जे काही सुरू आहे त्यावरून तुला असं वाटतं का की सावली माझ्या मदतीसाठी येईल? आणि त्यावर भैरवी हसतच म्हणते की तू काळजी करू नको. त्यांच्या घरात त्या सावलीची काय किंमत आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्या घरात तिला कोणीही विचारत नाही आणि सारंग तिच्यासोबत जे काही वागतो ना ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने. आणि आता
आता अस्मी परत आली आहे म्हटल्यावर सारंग नक्कीच पुन्हा अस्मीकडे जाणार आणि मग त्या सावलीला त्या घरातून बाहेर पडावंच लागेल. आणि एकदा का ती तिथून बाहेर पडली की मग ती कुठे येणार, पुन्हा आपल्याच दारात, आणि पुन्हा एकदा ती आपल्या पिंजऱ्यात अडकणार. आणि हे ऐकून तारासुद्धा खुश होते. तर भैरवी तिला सांगते की तू बाकीची काळजी करू नको, फक्त आणि फक्त सगळ्यांसमोर कसं प्रेझेंट करायचं स्वतःला याकडे लक्ष दे. आणि त्यावर ती देखील हो म्हणते. दुसरीकडे सारंग, सोहम आणि बबलू एकत्र असतात. सोहम सारंगला म्हणत असतो की दादा, याआधीसुद्धा वहिनीवर संशय घेतला गेला होता, म्हणून आपण सगळेजण तिच्या गावी गेलो होतो, पण तिथे वहिनी निर्दोष आहे हे सिद्ध झालंय ना, मग आता आपण पुन्हा तिच्यावर अविश्वास का दाखवायचा? उद्या कोणीही उठून येईल आणि वहिनीवर काही आरोप करतील, आपण प्रत्येक वेळी तिच्याशी असंच वागायचं का? आणि मग तितक्यात सखदेव आणि ती अस्मी त्या ठिकाणी येतात. सखदेवने सारंगसाठी कॉफी आणि सोहम बबलूसाठी ज्यूस आणलेला असतो, परंतु अस्मी त्याच्या हातून ट्रे घेते आणि त्याला तेथून जायला सांगते. आणि मग ती नाटक करत त्यांना म्हणत असते की मी तुमच्यासाठी कॉफी आणि ज्यूस आणला आहे, परंतु कोणीही तिच्या हातून कॉफी किंवा ज्यूस घेत नाही आणि ते सगळेजण तेथून निघून जातात. त्यानंतर रात्री सारंग घरातून बाहेर येतो. तो फोनवर बोलत असतो, पण तितक्यात ती अस्मीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि त्याला पाठीमागून मिठी मारते. तर हे सगळं काही सावली घरातून पाहत असते. तर इकडे सारंग स्वतःला त्या अस्मीपासून लगेच दूर करतो. तर अस्मी त्याला विचारत असते की सारंग, काय झालं आहे तुला? तू माझ्यासोबत असं का वागतोय? मी आल्यापासून बघते तू माझ्याकडे नीट बघतही नाही आहे, माझ्यासोबत बोलतही नाही आहे, काय झाले तुला? परंतु सारंग म्हणत असतो की अस्मी, आता खरंच खूप उशीर झालाय. परंतु अस्मी म्हणत असते की सारंग, आपल्या दोघांमध्ये जे काही होतं ते खूप स्पेशल होतं, हे माहिती आहे ना तुला. मी अजून ना ते काही विसरलेले नाही आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तूच मला सांगितलं होतं ना की अस्मी, तूच ती मुलगी आहे जिने मला अंधारातून बाहेर काढले, तू माझी लाईफ पार्टनर आहे. मग आता काय झालं आहे? आणि त्यावेळी सारंग म्हणतो की अस्मी, खूप वेळ निघून गेलाय, गोष्टी बदलल्यात. पण अस्मी म्हणत असते की सारंग, काही बदललेलं नाहीये, आपण दोघे अजूनही एकत्र येऊ शकतो. आणि मग त्यानंतर ती सारंगला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू लागते, परंतु सारंगचं तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं आणि मग तो तेथून निघून जातो. तर हे सगळं काही सावली खिडकीमधून पाहत असते आणि त्या दोघांना एकत्र बघून तिला खूप त्रास होत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, अस्मी मुद्दाम सारंगसाठी कॉफी घेऊन जाते आणि नाईलाजाने सारंग तिच्या हातून कॉफी घेतो सुद्धा. त्यानंतर अस्मी त्याच्या पुढे पाय मुरगळल्याचं नाटक करते, त्यामुळे मग सारंग तिला हात देत उठवतो आणि तो स्वतः तिच्या पायावर स्प्रे मारायला जातो. तर दुसरीकडे भैरवी मुद्दाम सावलीला सांगत असते की आता तुला लवकरच त्या घरातून बाहेर पडावं लागणार आहे, कारण आता अस्मी परत आली आहे ना, सारंग तिच्याकडेच जाईल. आणि हे ऐकून सावली मात्र घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.